दुरुस्त बी गेलं वाटतं म्हणून परत दुरुस्त केलं. जय शिवराय. आता वाजलेले आहेत 5, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता धामणगावमध्ये आलेलो आहे. तालुका आष्टी, जिल्हा बीड. हां यस. आणि इथं तुम्ही पाहू शकता की हे नदी आहे आणि नदीचा पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे. तिथलं एक नागरिक वाहून आहे, गेलेली. बोला. जय शिवराय. आत्ताच धामणगावच नाही, आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदारसंघामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात प्रचंड WMO या संघटनेकडनं मोठ्या प्रमाणात मदत गावोगावी जाऊन आम्ही दिवसभर आज मोठ्या प्रमाणात प्रत्येक देवळाली असेल, देवी निमगाव असेल, कडा असेल, आष्टी असेल, आता आम्ही धामणगावमध्ये आहेत. आम्ही सकाळपासून आतापर्यंत आमचा इथंच वेळ गेलेला आहे. पूर्ण एक गाडी भरून आपण एक किट आणलेलं होतं. प्रत्येक गरजू व्यक्तीस आपण एकेका किटचं चांगल्या प्रमाणात वितरण केलेलं आहे. आणि आतापर्यंत जिथं जास्त प्रमाणात खरडून जमीन गेलेली आहे, खरोखरच जे गरजवंत आहेत अशांनाच आम्ही मदत केलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय आम्ही असं प्रॉपर ग्राउंड लेवलवर जाऊन मदत करतोय. तुम्ही इथला बघू शकता दृश्य किती भयानक आणि विदारक परिस्थिती झालेली आहे. इथल्या नदीचा प्रवाह पूर्ण गावाच्या कडेपर्यंत ह्या गावामध्ये पाणी शिरलं होतं. आता तुम्हाला दाखवू शकतो आम्ही इथं आमची गाडी आलेली आहे. आम्ही मदतीचं काम आमचं चालू आहे, तरी सुद्धा आम्ही इथं लाईव्ह करतोय जेणेकरून या संघटनेचं काम सर्व दूरपर्यंत पोहोचावं, सर्व समाज माध्यमांवर पोहोचावं, एवढीच अपेक्षा. आपण पाहतो आपण एकदम गरजू लोकांना, म्हणजे जिथं खरंच माणूस अजून पोहोचला नाही, तिथं अजून कुठलाही नेता कुठलाही पोहोचलेला नाही, अशा ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि हे गाव एकदम नदीच्या कडेला आहे. ही नदी कोणती आहे? ही नदी नाही सांगते. ही नदी आहे, आता नदीचं नाव माहीत नाही, पण ह्या नदीच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. इथं आपण पाहू शकता अशी घरं आहेत जी नदीच्या पाण्यातच होती. बऱ्यापैकी ही आहे इथं. बोला. धामणगाव हे सरपंच गावचे. ओके त्यांना ओके. सरपंचाचा लाईव्ह घ्या आणि हे करा, असं पूर्ण घ्या. हे मदत कार्य आपल्या WMO या संघटनेतर्फे प्रचंड प्रमाणात आपण सकाळपासून गावोगावी जाऊन गरजवंतापर्यंत आपलं हे मदत कार्य सुरू आहे. आणि आता आम्ही धामणगावमध्ये आलेलो आहेत. या धामणगावचे प्रथम नागरिक आणि प्रतिष्ठित असे सरपंच माननीय मनोजदादा गाडवे हे आपल्याशी आपल्याला थोडक्यात माहिती देतील. थोडक्यात माहिती द्या साहेब, आपल्या गावाचं किती प्रमाणात नुकसान झालंय आणि किती गरजवंत या गावामध्ये, किती प्रमाणात हानी झाली या गावाची? नमस्कार, मी मनोज रावसाहेब गाडवे, सरपंच धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड.